बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या वाहनातून कोंबून म्हशी वाहून नेत असताना पोलिसांनी सदर वाहनासह 18 म्हशी पकडून 16 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला। ही कारवाई रविवारी सकाळी दरम्यान झाली। पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अमरावतीकडून अकोलाकडे एका ट्रकमधून निर्दयतेने कोंबून म्हशी जात असल्याची खबर ठाणेदार हरीश गवडी यांना मिळाली। दरम्यान जनावरांना लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने निर्बंध घातले आहे। या पार्श्वभूमीवर ठाणेदार हरीश गवडी यांनी दाखल घेऊन कॉन्स्टेबल दीपक कानडे, कर्मचारी योगेश काटकर, नितीन पाटील, सागर इंगळे, अमोल पातोंड यांनी महामार्गावर सापळा रचून पाळत ठेवून ट्रक क्रमांक MH20H0521 या वाहनास थांबवून अधिक चौकशी केली असता सदर वाहनात 18 म्हशी निर्दयतेने कोंबून बांधून आढळून आल्या। दरम्यान सदर वाहन चालकासह अन्य 3 जणांची अधिक चौकशी केली असता सदर जनावरांच्या वाहतुकीसाठी कुठलाही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा परवानगी मिळवून आली नाही। वरून ट्रकसह ट्रक चालक इसावल्द शेख अकरम, जितेंद्र उईके, मोहसिन कुरेशी, शेख अमान सर्व राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश या 4 जणांना ताब्यात घेऊन एकूण 15,40,000 रुपयांचा ऐवज जप्त करून सदर म्हशी संगोपनासाठी आदर्श गोसेवा केंद्रात दाखल केल्या। पुढील तपास ठाणेदार हरीश गवडीसह PSI आघाव, हेड कॉन्स्टेबल दीपक कानडे, योगेश काटकर हे करीत आहेत। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।